वाढती जीवनशैलीतील अनियमितता, तंबाखू व्यसनांचं वाढतं प्रमाण आणि आरोग्य तपासणीकडे होणारं दुर्लक्ष ही कर्करोग वाढीची प्रमुख कारणं असल्याचं स्पष्ट करत, कर्करोग हा मृत्यूचा शिक्का नाही, तो वेळेवर ओळखला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. मात्र भीती, अफवा आणि दुर्लक्ष यामुळेच अनेक जीव धोक्यात येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं आपल्या आरोग्याबाबत जागरूक आणि सजग राहणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्करोग जनजागृती आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर कैलास पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी कर्करोगाची प्राथमिक लक्षणं, प्रतिबंधात्मक उपाय, आधुनिक उपचार पद्धती तसंच वेळेवर निदान केल्यास उपचारांच्या यशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणतेही शारीरिक बदल, वेदना किंवा असामान्य लक्षणं आढळल्यास ती लपवू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांविषयी माहिती पत्रकांचं वितरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर हितेश सिंघवी, डॉक्टर रितिका भंडारी, सारंगी महाजन आदींबरोबर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.